ठीक आहे, यावेळेस प्रभूला धन्यवाद सुंदर समयाबद्दल. आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. सर्वजण लेकरांनी इकडे बघा, इकडे बघा. जर आवाज आला सगळ्यांना उभं करेल जागेवर आणि पूर्ण संदेश उभा राहूनच ऐकावा लागेल. कळलं का? मी मास्तर आहे, माहिती आहे तुम्हाला. हा, मला माहिती आहे लेकरांना कसं करायचं, सरळ करायचं. बरोबर? अजिबात आवाज द्यायचा, वच वच पाहिजे नाही तर डायरेक्ट जागेवर उभे. हा, पूर्ण संदेश मग उभा राहूनच ऐकायचा. सगळे लोक तुम्हाला पाहतील. चालेल का? चालेल का? नाही ना? मग कसं बसायचं? गप, अजिबात आवाज नाही. इकडे पण आहेत का? हा, समजलं का? भाषा कळते का? कळत सगळ्यांना? मराठी कळते ना? आवाज यायला अजिबात आवाज यायला नको, नाही तर लगेच जागेवर उभं करेल आणि पूर्ण वेळ मग उभं राहूनच ऐकायचं. चालेल का? ऐका ना मग शांत. ओके, चला देवाच्या वचनाकडे जाऊ. हालेलुया. विश्वास ठेवू की परमेश्वर आपल्याशी बोलेल. आमेन. तुम्ही पण गप्प बसायचं, तुम्हाला पण उभं करेल. मास्तर आहे ना, नाही का? पण अडचण नाही, ठीक आहे. हे बघा, जेवण करताना आपण गप्पा करतो का जास्त? का बरं? ठस काय तू, बरोबर आहे ना? बरोबर आहे. कारण अन्न जे आहे ना ते ह्या तोंडा वाटे आतमध्ये जातं. बरोबर आहे ना? आणि म्हणून जेवण करताना आपण जास्त बोलत. तसंच हे पण एक अन्न आहे जे आपल्याला खायचंय. आमेन. पण याच्याद्वारे नाही खायचंय. कशाद्वारे खायचंय? कानाद्वारे. नीट लक्ष द्या. आपण देवाचं वचन बघतोय कालपासून. ते वचन परत एकदा वाचून घेऊ पटकन आपण आणि लगेच पुढे जाऊ, कारण वेळ ऑलरेडी बराच झालाय. 1 योहान 3:1 वाचा पर. 1 योहान 3:1. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. आपण जे वचन पाहतोय की आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. आमेन. कोणाची मुलं? देवाची मुलं. म्हणून तिसरं वचन काय म्हणतं? तिसरं वचन, जो कोणी त्याच्या संबंधाने ही आशा बाळगतो. आणि ज्या कोणाला वाटतं की मी देवाचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, जो कोणी ही आशा बाळगतो तो जसा तो शुद्ध आहे, जसा देव शुद्ध आहे, तसे आपल्याला शुद्ध तसं तो स्वतःला शुद्ध करतो. आमेन. मग आपण बघतोय स्वतःला शुद्ध करण्याच्या बाबतीमध्ये. आणि मग दुसरे करीत आपण वाचलं 7वा अध्याय वचन 1. तेव्हा प्रियजन हो, आपल्याला ही अभिवचने मिळाली. आपल्याला जी वचनं मिळाली आहेत की तुम्ही देवाचे मुलं होणार आहात. म्हणून देहाच्या म्हणजे शरीराच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. आमेन. तर आपण बघतोय की देहाची आणि आत्म्याची सर्व अशुद्धता शुद्ध करून आपण पावित्र्याला पूर्णता आणू. आमेन. तर दिवसा आपण बघितलं की देहाची अशुद्धता, शरीर कसं अशुद्ध होतं, या काही गोष्टी परमेश्वराच्या आत्म्याने आपल्याला शिकवल्या. आमेन. बाहेरून पण अशुद्ध होऊ शकतं आणि आतून पण अशुद्ध होतं. सकाळी आपण शिकलो की शरीर अशुद्ध होतं जर आपण चुकीची गोष्ट खाल्ली, चुकीची गोष्ट प्यालो, तर शरीर काय होतं त्याच्याने? अशुद्ध. बोला, काय होतं? अशुद्ध. कोणतीही गोष्ट खाण्यासाठी आणि कोणतीही गोष्ट पिण्यासाठी कसला वापर होतो? कानातून ओततात, नाकातून ओततात का तोंडातून? खाण्यासाठी काय वापरलं जातं? तोंड. पिण्यासाठी काय वापरलं जातं? जर मी चुकीचं खाल्लं तर कुठून खातो? आणि चुकीचं प्यालो तरी कुठून पितो? तोंडातून. आणि ते काय करतं माझ्या शरीराला? अशुद्ध. काय करतं माझ्या शरीराला? बरं, दुसरी अशुद्धता आत्म्याची अशुद्धता आहे. बोला, कसली अशुद्धता आहे? बरं, आत्मा कसा काय अशुद्ध होईल? आत्मा कुठं आहे? बाहेर का मध्ये? मध्ये. चला, बाहेरची वस्तू मी खाल्ली तर शरीर अशुद्ध होतं, हे बरोबर आहे. पण जो आत्मा मध्ये आहे ना, तो आत्मा कसा काय अशुद्ध होईल? नीट लक्ष द्या. देवाचं वचन म्हणतं देव आत्मा आहे. आमेन. येशू ख्रिस्त जेव्हा मेलेल्यातून उठला, 12 शिष्य एका खोलीमध्ये बसलेले होते आणि बायबल असं म्हणतं दार पक्क लावलेलं होतं. अचानक येशू प्रगट झाला त्यांच्यामध्ये, असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. जिवंत होता त्यावेळेस दार ठोकून आतमध्ये यायचा, पण मेलेल्यातून उठला त्यावेळेस डायरेक्ट आतमध्ये येऊन गेला.
दाराच्या आरपार, बरोबर आहे ना? कारण देव काय आहे? आत्मा आहे. बोला, देव काय आहे? नीट लक्ष द्या. आत्मा जो आहे ना तो आपल्या शरीरासारखा नसतो. म्हणून नीट लक्ष द्या, शरीराला तुम्ही खाऊन अशुद्ध करू शकता, पण आत्मा खाऊन अशुद्ध होत नाही. फक्त शरीर अशुद्ध होतं काही पण खाल्ल्याने. मी काहीही प्यायलो चुकीचं, दारू प्यायलो ना तर माझं शरीर अशुद्ध होतंय. देवाला तुमच्या आत्म्याची पण काळजी आणि तुमच्या शरीराची पण काळजी. तुम्ही दारू का पिऊ नये? कारण तुमचं शरीर अशुद्ध होतंय. तुम्ही चुकीच्या गोष्टी तंबाखू का खाऊ नये? कारण शरीर अशुद्ध होतंय. मग आत्म्याला कोणती गोष्ट अशुद्ध करते? काय वाईट वाईट? तुम्हाला माहिती का, आत्म्याला अशुद्ध करणाऱ्या गोष्टी सुद्धा आपण खात असतो. आपण काय करत असतो? बोला, काय करत असतो? फक्त ते खाण्याचं माध्यम तोंड नाहीये. ते खाण्याचं माध्यम तोंड नाहीये. आत्म्याला अशुद्ध करणाऱ्या गोष्टी तुम्ही तुमच्या डोळ्यांनी खातात. कुठून खातात? आत्म्याला अशुद्ध करणाऱ्या गोष्टी तुम्ही कानांनी खातात. कुठून खातात? वाईट बघितलं झाला आत्मा अशुद्ध. कुठून खाल्लं? वाईट ऐकलं झाला आत्मा अशुद्ध. कुठून खाल्लं? कानांनी. समजतंय तुम्हाला? मला एक सांगा, पहिलं पाप ज्या वेळेस मनुष्याने केलं एदेन बागेमध्ये, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आदाम आणि हवेला परमेश्वराने एदेन बागेमध्ये ठेवलं होतं आणि सांगितलं होतं एका झाडाचं फळ खायचं नाही. बरं, मला एक सांगा, फळ त्यांनी नंतर खाल्लं, तोंडाने खाल्लं. कशाने खाल्लं? पण त्याच्या अगोदर त्यांनी काय केलं माहिती का तुम्हाला? हवेने काय केलं? पाप कोणी केलं? आदामाने का हवेने? बरोबर आहे ना? पहिलं पाप कसं झालं? नीट लक्ष द्या. फळ खाल्ल्याने पहिलं पाप नाही झालं, तोंडाने फळ खाल्ल्याने पहिलं पाप नाही झालं. पहिलं पाप हवेने काय केलं? उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय वचन 1 पासून पुढे वाचा. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचनात सर्प फार धूर्त होता. बायबल असं म्हणतं की देवाने जेवढे प्राणी बनवलेले होते त्या सगळ्या प्राण्यांमध्ये साप जो होता तो कसा होता? फार चांगला होता. असं म्हटलंय का? नाही. काय होता? फार धूर्त. बोला, धूर्त. धूर्त याचा अर्थ काय होतो? चांगला का? नाही. मग कसा? वाईट. एकदम कपटी, वाईट मन असलेला, धूर्त विचारांचा. कोण होता? साप. बोला, कोण होता? हे बायबल त्याच्याबद्दल म्हणतं, सापाबद्दल. हे आदामाला माहिती होतं, हे हवेला पण माहिती होतं. कारण नावं कोणी ठेवले सगळ्या प्राण्यांची? आदामाने. कोणी ठेवले? मग आदामाला माहिती होतं ना साप कसा आहे, आदामाला माहिती होतं वाघ कसा आहे. मग आदामाने बायकोला तर सांगितलं असेल ना याच्या नादी लागायचं, कारण हा कसा आहे? धूर्त. बोला, कसा आहे? बायबल म्हणतं सगळ्या वनचरामध्ये साप जो होता ना तो धूर्त होता असं म्हटलेलं. पुढे वाचा. तो स्त्रीला म्हणाला. आता तो कोणाशी गप्पा करतोय? हवेशी. बोला, कोणाशी गप्पा करतोय? हवा कोणाचं ऐकते? सापाचं. बोला, कोणाचं ऐकते? आणि साप कसा आहे? धूर्त. बोला, कसा आहे? याचा अर्थ तो जे बोलतोय ते कोणत्या गोष्टी बोलतोय? चांगल्या का धूर्तपणाच्या? चांगल्या का वाईट गोष्टी? आणि हवा काय करते? कुठून खाते? काय खाते? चांगल्या गोष्टी का वाईट गोष्टी? देवाला आवडणाऱ्या गोष्टी का देवाला न आवडणाऱ्या गोष्टी? पहिलं पाप फळ खाल्ल्याने नाही झालं, पहिलं पाप जे आहे सैतानाचं ऐकल्याने झालं. हवेने चुकीच्या गोष्टी ऐकल्या. कोणाकडून ऐकल्या? सापाकडून. नीट लक्ष द्या. कोणाकडून ऐकल्या? ज्या वेळेस तुम्ही चुकीचं काहीतरी ऐकतात ना तर त्या गोष्टी आतमध्ये जातात आणि तुमच्या आत्म्याला अशुद्ध करतात. तुमच्या आत्म्याला अशुद्ध करतात. मी ते फळ खावं हे दुष्ट विचार हवेमध्ये का आले? कारण तिने कोणाचं ऐकलं? ते जे शब्द सैतानाचे तिच्या मनामध्ये गेले ना त्या शब्दांनी काम केलं की तू देवाची आज्ञा मोड आणि ते फळ काय कर? खाऊन टाक. फळ तर नंतर खाल्लं, पण पहिले तिने काय खाल्लं? सैतानाचा आवाज, सैतानाचे शब्द तिने तिच्या कानांनी काय केले? ऐकले, खाल्ले, आतमध्ये गेले आणि तिच्या आत्म्याला त्या शब्दांनी काय केलं? अशुद्ध केलं. समजतंय का मी तुम्हाला काय सांगतो? पहिलं पाप हे फळ खाल्ल्याने नाही झालं, पहिलं पाप हे सैतानाचं ऐकल्याने झालं. आज सुद्धा बरीचशी पाप जी आहेत ना ते आपण चुकीच्या गोष्टी ऐकल्यामुळे होतात. चांगलं ऐकायला लावा, दोघं कान बंद करतात आणि कोणीतरी वाईट सांगू द्या, असे हत्तीसारखे कान मोठे होऊन जातात.
एखाद्याची निंदा कोणी करत असेल ना तिचं त्याचं, तर लगेच असे कान देऊन ऐकतील. काय कोणाचं कसं काय, चांगल्या गोष्टी नाही ऐकणार एवढं कान देऊन. पण वाईट जर असेल ना लगेच. मला एक सांगा, आपल्याला आयुष्यात काय आठवण राहते? एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दिलेली शिवी का एखाद्या व्यक्तीने दिलेला आशीर्वाद? हा मला असा बोलला होता, ही मला अशी बोलली, मरून जाईल पण तिचं तोंड पाहणार. आयुष्यभरामध्ये तिने खूप चांगले काही शब्द बोलले असतील 50, पण शिवी किती दिली आपण विसरत. म्हणजे आपल्याला काय ऐकायला आवडेल? चांगलं का वाईट? चांगलं का वाईट? वाईट. खायला आवडतं आपल्याला आपल्या कानाने. घाण गोष्टी ज्या असतात ना त्या ऐकण्यासाठी आपण आपले कान उघडतो. आणि तुम्हाला माहितीये त्या घाण गोष्टी आतमध्ये जातात आणि तुमच्या आत्म्याला खराब करतात, तुमच्या मनाला खराब करतात. शरीर नाही खराब होत त्याच्याने तुमचा आत्मा खराब होतो, त्याच्याने तुमचे विचार खराब होतात. म्हणून चुकीच्या गोष्टी कानांनी खाऊ नका, त्या बंद करा ते ऐकण्यासाठी आपले कान. ऐकायचं आहे ना देवाचा आवाज ऐका, ऐकायचं आहे ना देवाचं वचन ऐका, ऐकायचं आहे ना परमेश्वराचे शब्द ऐका, देवाचे गाणे ऐका, देवाचे गीत ऐका, चांगल्या गोष्टी ऐका ना. चांगल्या गोष्टी ऐकाल आत्मा अजून पवित्र होईल. हालेलुया. आत्मा अजून शुद्ध होईल. आमेन. कोरोना माहिती का तुम्हाला? कोरोना मागा आला होता, बरेच लोक गेले, बरोबर आहे ना? अनेक लोक आहे ना आजारापेक्षा भीतीने मेले. कशाने मेले माहिती का तुम्हाला? कोरोना झाला लोक जे वागायचे ना त्यांच्याशी ते पाहून लोक मेले. खरं तर जवळ जायचं नाही, त्याला वेगळ्या खोलीत कोंडून ठेवायचे ना. एखाद्या कैद्याला जसं ताट देतात ना असं दूर सरकून देतात, तसं जेवणाचं ताट दूर करून द्यायचे. बायको जरी असली ना तरी काठीने असं ताट बाजूला करायची, हात लावायची, कारण मला काय होऊन जाईल. बरोबर. प्रेम राहिलं होतं का? नवरा बायकोवर प्रेम करत होता का कोरोना झाल्यावर? कोरोना नाही झाला तर खूप प्रेम होतं, पण जसा बायकोला कोरोना झाला किंवा नवऱ्याला कोरोना झाला प्रेम राहिलं नाही. आई बापांचं तोंड लेकरं पाहत नव्हते कोरोना झाल्यावर. नीट लक्ष द्या. तुम्हाला माहिती का कोरोना जो होता ना आजार होता, बरोबर आहे, लोक आजारापेक्षा भीतीने मेले. का बरं? तुम्ही मोबाईल जर लावायचे ना कोणाला फोन तर पहिला आवाज काय यायचा? कोरोना की महामारी से खुद को बचाए, सुरक्षित अंतर रखे, सैनिटाइजर का उपयोग करे, बार बार अपने हाथों को धोए. खरं सांगा हा का नाही? कोणालाही फोन लावा पहिले तो तेच बोलायचं, म्हणजे आपण विसरून जायचो कोरोना आहे का, परत तो आपल्याला आठवण करून द्यायचा कोरोना आहे. मग ज्याची भीती मरून गेलेली असायची ना ती परत जागृत व्हायची. कळतंय का मी तुम्हाला काय सांगतोय? जेवढं ऐकायचो ना आपण तेवढं अजून घाबरायचो. तुम्हाला माहिती का कोरोनाची भीती ही माणसाला ऐकून आली. कशामुळे आली? देवाच्या वचनामध्ये रोमकरास पत्रामध्ये म्हटलेलं आहे की विश्वास हा ऐकल्याने आणि ऐकणं देवाच्या वचनाप्रमाणे असलं पाहिजे. आमेन. विश्वास कशामुळे निर्माण होतो? ऐकल्याने. भूताला किती लोकांनी पाहिलंय मला सांगा. भूत किती लोकांनी पाहिलंय? एखादं तर असेल हात वर करा ना, मला सांगा कसं दिसतं भूत. माहितीये का? अरे बोला ना. तरुण मुलींना जर मी सांगितलं ना मसन खाईत जा 12 वाजता रात्री, जातील का? एकटी जाशील का? का बरं? तिथं कोण आहे? भूत. पाहिलंय का मला सांगा? अरे मला पाहिलं आहे का? पण विश्वास? अरे बोलत तर जा. विश्वास आहे. बघितलं नाहीये पण त्याच्याबद्दल आपण काय केलं? ऐकलं. काय केलंय लहानपणापासून? या लहान लेकरांना गप बसवण्यासाठी आया काय करतात? तिकडे जायचं. तिकडे काय देव आहे असं नाही शिकवत आपण लेकरांना की तिकडे जाऊ नको, देव आहे. आपण काय शिकवतो? काय आहे? मग यांचा विश्वास देवापेक्षा जास्त कोणावर असतो? बघा नीट लक्ष द्या. जे तुम्ही ऐकतात त्याच्यावर तुम्ही काय ठेवतात? विश्वास. काय ठेवतात? या लेकरांना जर देवाचं भय धरायला शिकवलं ना तर ते देवावर विश्वास ठेवतील.
पण आपण लहानपणापासून कोणाचं भय धरायला शिकवलं? भूताचं. तिकडं नाही जायचं, तिकडे काय भूत. यांना भूतच दिसत आणि भूतालाच घाबरतात, देवाला घाबरत. कारण लहानपणापासून आपल्याला कोणाचे शब्द आले? खरंय की खोटं? पाहिलंय का भूताला? पण काय केलंय? ऐकलंय. बोला काय केलंय? म्हणून आपल्याला विश्वास. लिंबू मिरची कोणी मंत्रून तुमच्या दारावर ठेवून गेलं, काय कराल? लिंबू कापून सरबत प्याल? मग काय कराल? घाबरून जाल ना. का बरं? ऐकलंय, हा उद्धार केलेला आहे कोणीतरी ना. मुठ मारली, मुठ मारली, मुठ मारली, ख्रिस्ती लोक म्हणतात. कोणी सांगितलं तुम्हाला मुठ मारली? आम्ही काय केलंय? ऐकलंय. बोला काय केलंय? याच्या हातचं प्यायचं नाही, याच्या हातचं खायचं नाही, त्याच्या घरी जायचं. खरंच लोक जात नाही. का बरं? कारण आम्ही त्याच्याबद्दल ऐकलंय. हालेलुया. जे तुम्ही ऐकतात ना ते तुमच्यामध्ये छापलं जातं. समजतंय का? तुम्ही घाण गोष्टी ऐका, त्या घाण गोष्टी तशाच छापल्या जातील. तुम्ही सैतानाविषयी ऐका, सैतानाच्या गोष्टी छापल्या जातील. तुम्ही देवाविषयी ऐका, देवाच्या गोष्टी छापल्या जातील. तुम्ही विश्वासाच्या गोष्टी ऐका, विश्वासाच्या गोष्टी छापल्या जातील. तुम्ही सामर्थ्याच्या गोष्टी ऐका, सामर्थ्याच्या गोष्टी छापल्या जातील. समजतं मी काय सांगतोय? म्हणून जे तुम्ही ऐकतात त्याच्याने तुमचा आत्मा एक तर शुद्ध होतो, एक तर काय होतो? पवित्र होतो. दोन गोष्टी. देवाबद्दल ऐकाल तर पवित्र होईल आणि जगाबद्दल ऐकाल तर तो अशुद्ध होईल. समजतंय का? ज्याप्रमाणे शरीराला अशुद्ध करताना चुकीचं जर खाल्लं तर शरीर अशुद्ध होतं, त्याचप्रमाणे जो आत्मा आहे तो जर अशुद्ध होण्याचं कारण असेल ना तर चुकीचं बघणं आणि चुकीचं. एक वचन वाचा, एक वचन वाचू. मत्तई शुभवर्तमान याचा 5वा अध्याय. मत्तई याचा 5वा अध्याय वचन 29. मत्तई 5:29. तुझा उजवा डोळा. नीट लक्ष द्या. बायबल म्हणतो तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर, तुला जर पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे. तो काय कर? बोला तो काय कर? उपटून टाक. असं कोण म्हणतंय? येशू. बोला कोण म्हणतंय? ज्याने डोळा बनवला ना तोच म्हणतोय. काय म्हणतोय? जर हा डोळा तुला पापात पाडत असेल तर काय कर? उपटून टाक, काढून टाक. का? कारण जर ह्या डोळ्याने तू पाप केलं तर तू कुठे जाशील? कुठे जाशील? नरकात. आदाम आणि हवेने जे पाप केलं मी तुम्हाला सांगितलं. हवेने कोणाचं ऐकलं? सापाचं. बोला कोणाचं ऐकलं? आणि त्याच्यानंतर तिने काय केलं? 3ऱ्या वचनापासून पुढे वाचा बरं. उत्पत्ती 3:3च्या पुढे. पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. त्या झाडाचे फळ खायला चांगले. आता नीट लक्ष द्या. हवेने जेव्हा सैतानाचं ऐकलं, सैतानाचे शब्द कानातून आतमध्ये गेले. मग नंतर तिने काय केलं बघा. परत वाचा तेच वचन. त्या झाडाचे फळ खायला चांगले. तेव्हा हवेने बघितलं त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर. दिसायला. बोला दिसायला. दिसायला काय? मनोहर म्हणजे सुंदर. कसं? कशाने पाहिलं? पहिले कशाने खाल्लं, नंतर कशाने खाल्लं आणि नंतर कशाने खाल्लं? फळ डायरेक्ट नाही खाल्लं हवेने. पहिले तिने कानाने खाल्लं, सैतानाचं ऐकून घेतलं की ते फळ खा देवासारखं होशील. नंतर बायबल म्हणतात तिने ते डोळ्यांनी खाल्लं की ते फळ जे आहे ना ते दिसायला कसं आहे? मनोहर, सुंदर. पुढे वाचा. आणि शहाणे करायला इष्ट आहे. तिने त्या फळाकडे दृष्टी लावली. मनुष्य पहिले इथून पाप करतो, नंतर इथून पाप करतो आणि मग शरीराने पाप करतो. समजतंय का? दावीद एक राजा होता, देवाचा एक आवडता व्यक्ती होता. पण बायबल असं म्हणतं एके दिवशी संध्याकाळी दावीद त्याच्या गच्चीवर फिरत होता. कुठं फिरत होता? आणि फिरता 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 त्याचं लक्ष खाली गेलं आणि त्याने एका घरामध्ये बाहेर पाहिलं तर एक बाई आंघोळ करत होती. काय करत होती? आणि दावीदाने काय केलं माहिती का? नजर लावली. बोला काय केलं? देवाचं भय बाळगणारा व्यक्ती, ज्याच्याशी देव बोलायचा तो व्यक्ती. पण जेव्हा त्यांनी चुकीच्या गोष्टीकडे नजर लावली ना, बायबल असं म्हणतं त्याच्या मनामध्ये इच्छा जागृत झाली की मी तिच्या सोबत संबंध ठेवावा.
मग त्याने काय केलं, त्याने तिच्या सेवकांना बोलवलं आणि विचारलं ती बाई कोण होती जिला मी आंघोळ करताना पाहिलं. मग त्याने ऐकलं की ती उरिया हित्तीची बायको आहे, तिचा नवरा युद्धावर गेलेला आहे, आता ती घरी एकटीच आहे. मग कुठून खाल्लं? कानाने. बोला कुठून खाल्लं? कोणाविषयी? पहिले स्त्रीने ते डोळ्यांनी त्याने व्यभिचार केला, डोळ्यांनी पाप केलं, नंतर कानाने ऐकून पाप केलं आणि नंतर प्रत्यक्ष तिच्यासोबत व्यभिचार केला. समजतंय का मी काय सांगतो? सैतान आपल्या आत्म्याला असाच अशुद्ध करतो. तो म्हणतो चुकीचं ऐका, चुकीचं बघा आणि मग चुकीचं खा. समजते का? हा सैतानाचा प्रकार आहे आपल्याला पापात पाडण्याचा. म्हणून देवाचं वचन म्हणतं, येशू म्हणतो तुझा डोळा जर तुला पापात पाडत असेल ना तर त्याला काय कर? उपटून टाक, काढून टाक. कारण एक डोळा घेऊन, दोघं डोळे घेऊन नरकात जाण्यापेक्षा एक डोळा घेऊन कुठे जा? स्वर्गात जा. दोघं डोळे माझे चांगले असतील पण जर ते दोघं डोळे मला पापात पाडत असतील ना, त्याच्यापेक्षा बायबल म्हणतं एकच डोळा घेऊन स्वर्गात जा, ते तुझ्यासाठी चांगलं आहे. दोघं डोळे घेऊन नरकात जाण्यापेक्षा एक डोळा घेऊन कुठे घेणं जाणं चांगलं आहे. परत वाचा ते वचन बघताय. तुझा उजवा डोळा तुला पापात प्रवृत्त करत असेल तर, तुझा उजवा डोळा तुला पापात प्रवृत्त करत असेल तर, कोणता डोळा? उजवा. दोन डोळे म्हटलेत का? नाही. किती डोळ्यांबद्दल म्हटले? एकाच. बोला किती? मी बऱ्याचदा उदाहरण देतोय. पाप जेव्हा बघायचं असतं ना, काय बघायचं असतं? चार चौघांमध्ये जेव्हा पापाकडे बघायचं असतं ना, असं नाही बघत आपण. कसं बघतो? असं. कसं? एका डोळ्याने. एखाद्या तरुण मुलाला आवडत्या मुलीला जर बघायचं असेल ना लोकांमध्ये, तो असा नाही बघत. तो कसा बघतो? असा. तिरपा तिरपा दिसली पाहिजे. कळतंय का? म्हणून देवाचं वचन म्हणतं एक डोळा जो तुला काय करतो? पापात पाडतो. बरेचसे मुलं आणि मुली, तरुण मुलं मुलींना एकमेकांना असे चर्च मध्ये आल्यावर सुद्धा बघतात, पण असे नाही बघत डायरेक्ट. कसे बघतात? असे, एका डोळ्याने. मग देवाचं वचन काय म्हणतं? याला काय कर? उपटून टाक. बोला काय कर? तुम्हाला नसेल उपटता येत तर आम्हाला सांगा, आम्ही उपटून देतो, पण पाप करू. देवाच्या मंदिरामध्ये येऊन जर तुम्ही एकमेकांना बघत असाल ना तर तुम्हाला कोण बघतोय? म्हणून देवाचं वचन म्हणतं त्यापेक्षा तो डोळा काय कर? उपटून टाक. नाही तर तो देवच न्याय करेल तुमचा. इथं आल्यानंतर तुमचं लक्ष फक्त कोणाकडे असलं पाहिजे? एकमेकांचे तोंड पाहायला इथे यायचं, एकमेकांचा चेहरा पाहायला इथे यायचं, एकमेकांचा मेकअप पाहायला इथे यायचं, एकमेकांचे कपडे पाहायला इथे यायचं. समजते का मी काय सांगतो? ही जागा पवित्र आहे. हालेलुया. मोशे ज्या वेळेस देवाने त्याला दर्शन दिलं तर बायबल असं म्हणतं एक झाड जळत होतं आणि मोशे पाहायला गेला की काय चमत्कार आहे. जसा मोशे त्या झडपाजवळ आला, देवाने त्याला म्हटलं मोशे थांब, तुझ्या पायातले जोडे काढ. जवळ आला ना तू माझ्या, थोडी सुद्धा अशुद्धता चालणार नाही. देवाला सहन नाही होत, कारण तो कसा आहे? पवित्र. बोला कसा आहे? घाण विचार घेऊन देवाच्या उपस्थितीत यायचं, चुकीचे विचार घेऊन इथे यायचं, चुकीचा नजरा घेऊन इथे यायचं नाही. पवित्र शुद्ध अंतःकरण घेऊन देवाच्या उपस्थितीत माझ्याकडे बघा. शुद्ध पवित्र हृदय घेऊन इथे यायचं, कारण तो कसा आहे? म्हणून त्याची इच्छा तुम्ही कसे राहा? पवित्र. आमेन. जर तुझा डोळा तुला पापात पाडत असेल तर काय कर? तुम्हाला नसत जमत तर कोणाला सांगा. हा, काय फरक पडतो? आम्ही देतो उपटून. पास्टरांना सांगा हा डोळा ऐकत टाका उपटून त्याला. काय करू? चुकीचं बघितलं जातं. वारे वा. मोबाईल कोणी घेऊन दिला? सैतानाने. अरे बोला ना. रिचार्ज कोण करतो आणि दोष कोणाला लावतो? सैतानाने पापात पाडलं. सैतानाने तुला जाग होती रिचार्ज करायची. समजते का? फेसबुकला आपणच जॉईंट आहेत, इंस्टाग्रामचे अकाउंट आपलेच आहेत, युट्यूबवर आपणच इकडे तिकडे शोधत फिरतो काहीतरी, आणि म्हणून तो त्या ठिकाणी आपल्याला ते फळ दाखवतो सैतान. समजतंय का? तो उगाच फळ नाही दाखवत, आपण शोधतोय म्हणून तो दाखवतोय.
कळतंय का? या दोन गोष्टी खूप सांभाळा, चुकीचं ऐकणं आणि चुकीचं बघणं. जर ह्या दोन गोष्टींमधून चुकीच्या गोष्टी जर तुमच्या अंतःकरणात गेल्या ना, सरळ तुमच्या अंतःकरणाला घाण करते आणि तुमच्या आत्म्याला खराब करते. जर तुम्हाला वाटतं की माझा आत्मा शुद्ध व्हावा, तर ह्या दोन गोष्टींचा उपयोग चांगल्या कामासाठी करा. या डोळ्यांनी देवाच्या गोष्टी बघा आणि या डोळ्यांनी, या कानांनी देवाच्या गोष्टी ऐका. आमेन. जेव्हा चांगल्या गोष्टी याच्यातून आत जातील ना, तुमच्या आत्म्याला त्या शुद्ध करतील. हालेलुया. देवाचं वचन का गरजेचं आहे माहिती का? देवाचं वचन आपल्याला आतून शुद्ध करतं. काय करतं? पण त्याच्यासाठी ते कुठे गेलं पाहिजे? आत गेलं पाहिजे. आणि ते आत जाण्याचा मार्ग कोणता आहे? बरेचसे लोक देवाचं वचन झोपेत ऐकतात. कुठे कसे ऐकतात? अर्धे झोपेत असतात आणि अर्धे ऐकतात. ते अजिबात कानात जात इथं वरवरच फिरत राहतात. वचन जोपर्यंत आतमध्ये जात नाही ते काम करत नाही. देवाचं वचन आतमध्ये घ्या, ते तुम्हाला शुद्ध आणि पवित्र करेल. आमेन. आणि जर चुकीच्या गोष्टी आतमध्ये घ्याल तर लक्षात घ्या, या सगळ्यात आता एक गोष्ट सांगतो मी, लक्षात. एक तरुण मुलगा होता. तो तरुण मुलगा प्रार्थना करत होता. काय करत होता? त्याला प्रभूमध्ये वाढायचं होतं. मग त्याने एक विचार केला की मी गावात राहतो, लोकांमध्ये राहतो, इथं ना माझं मन लागत नाही, मला प्रभूमध्ये वाढायचंय, मला पवित्र राहायचंय. मग मी एक काम करतो, मी ना काही दिवसांसाठी प्रार्थनेला जंगलात जातो. कुठे जातो? जंगलात. त्याच्या गावाला लागूनच जंगल होतं. मग त्याने विचार केला, गावामधून थोडं एकांतात जाऊन, मित्र राहणार नाही, कोणी राहणार नाही, आणि आपण एकटं बसून प्रभूची आराधना करू शकतो, प्रार्थना करू शकतो, आणि पाप आपल्याकडून होणार. म्हणून तो गावातून निघाला आणि एका जंगलात, तिथं शेजारी जंगल होतं, त्या झाडांमध्ये जंगलामध्ये गेला आणि तिथे एका खडकावर जाऊन बसला आणि प्रार्थना करायला लागला. नीट लक्ष द्या. प्रार्थना करत होता, आराधना करत होता देवाची. आणि अशीच प्रार्थना करता 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 अचानक त्याला आवाज आला चालण्याचा. तरुण मुली पायामध्ये साखळ्या घालतात ना, साखळ्यांचा आवाज आला. त्याने डोळे उघडून पाहिले तर त्याला एक सुंदर मुलगी दिसली. काय दिसली? सुंदर मुलगी. सुंदर कपडे घातलेले होते, फुलांचा गजरा माळलेला होता, पायामध्ये त्या ठिकाणी साखळ्या होत्या, दिसायला फार सुंदर होती. पाणी भरायला चालली होती. काय करायला चालली होती? आता हा प्रार्थना करत होता, पण जसं त्याने त्या मुलीला पाहिलं त्याच्या मनामध्ये घाण विचार आले. काय विचार आले? घाण विचार आले. पण त्याने विचार केला, मी गावापासून का दूर आलोय, की मी पाप करायला नको, पण तरी पाप झालंच, कारण मी त्या मुलीला वाईट नजरेने काय केलं? पाहिलं. मग त्याने काय विचार केला, ठीक आहे आता एक काम करू, उद्या मी प्रार्थनेला बसेल पण डोळे उघडे ठेवणार नाही. तर डोळ्यांना काय बांधेल? पट्टी. दुसऱ्या दिवशी आला, तिथंच बसला, आणि मग दुसऱ्या दिवशी त्याने डोळ्यांना काय बांधली? पट्टी. आता मला काही दिसणार, मी पाप करणार नाही. परत त्याने प्रार्थना सुरू केली. प्रार्थना सुरू झाली, आराधना सुरू झाली. त्याच वेळेस, बरोबर काल ज्या वेळेस ती पोरगी आली होती त्याच वेळेस परत तीच मुलगी पाणी भरायला त्याच रस्त्याने चालली होती. आता याला दिसतंय का? नाही. मग काय झालं, ती तिकडून जात असताना परत त्याला आवाज आला. काय आवाज आला? कसला आवाज आला बरं? साखळ्यांचा. बोला, कसला आवाज आला? जसा त्याला छुन 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 आवाज आला, लगेच त्याच्या मनामध्ये त्याला आठवलं, ही कोण आहे? कोण आहे? सुंदर मुलगी. कोणती? तीच जिला काल मी. आता डोळे कसे आहेत, पण तरी सुद्धा मनामध्ये तो तिला पाहतोय. मनामध्ये तो तिला पाहतोय. मग डोळे बंद झाल्याचा काही फायदा झाला का? कारण कुठून ऐकलं? हालेलुया. समजतंय का मी काय सांगतो? परत जे व्हायचं ते झालंच, पाप मनात आलंच, कारण त्याला माहिती होतं ती पोरगी सुंदर आहे, आणि म्हणून ते विचार त्याच्या मनामध्ये यायला लागले आणि पाप झालं. मग आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याने विचार केला, डोळ्यांमुळे पाप झालं ना, आता डोळे काय करायचे? बंद. बोला, काय करायचे? कानामुळे पाप झालं ना, आता कानात काय घालायचे? बोळे कापसाचे. आता बघू काय होतं ना. आता तर मी पाप करणार, आता तर पाप होणारच नाही, कारण डोळे बी बंद झाले आणि कान बी. मग त्याने कानात बोळे घातले आणि डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या आणि परत तिथंच प्रार्थनेला बसला. नीट लक्ष द्या. आता तिसऱ्या दिवशी परत त्याच वेळेस ती पोरगी पाणी भरायला तिकडच चालली होती. समजतंय का?
आता ती चालली होती छुन 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 करत, याला दिसत ऐकायला पण येत नाही. पण रोज मोगऱ्याच्या फुलांचा गजरा लावायची. कोणत्या फुलांचा? तोच वास जो पहिल्या दिवशी होता, तोच दुसऱ्या दिवशी होता आणि तोच तिसऱ्या दिवशी. जसा त्याला मोगऱ्याच्या फुलांचा वास आला, त्याला कळलं हीच पोरगी. कळते का? जसा वास आला त्याच्या मनात परत कोणती पोरगी आली? तीच सुंदर पोरगी. आणि जे व्हायचं ते परत मनात पाप आलं. समजतंय का? मग आता काही नाकात गोळी घालशील, घातले तर मरशील ना. कळतंय का मी काय सांगतो? तुम्ही नाही पडू शकत ह्या गोष्टींपासून. लक्षात घ्या, या अशा गोष्टी आहेत. बघणं, ऐकणं, या गोष्टी तुम्हाला पापाला आतमध्ये घेतात. लक्षात घ्या. म्हणून अशा गोष्टींसाठी बंद करा ह्या गोष्टी. जरी समोर मला काही दिसलं ना, नजर फिरवून द्या. योसेफ तरुण मुलगा होता, त्याच्या धन्याची बायको म्हणायची की माझ्यासोबत व्यभिचार कर. योसेफ पळून गेला तिथून. काय म्हटलं? योसेफ पळून गेला. का? पापासमोर जर उभे राहाल तर पापातच पडाल. मग आपल्याला पापापासून काय व्हावं लागेल? पळावं लागेल. बोला, काय करावं लागेल? कोणी घाण बोलायला लागलं ना, दूर होऊन जा तिथून. कोणी घाण गोष्टी दाखवायला लागलं ना, दूर होऊन जा तिथून. वाईट गोष्टी बघू नका, तिथून दूर पळा. आणि वाईट गोष्टी ऐकू नका, तिथून पण काय व्हा? पळून जा. तुम्हाला माहिती का, आज मी प्रभूची सेवा करतोय. खूप मीटिंग असतात, एक दिवस रिकामा नाही. उद्या पण इथली मीटिंग संपून मी गुजरातला जाईल संध्याकाळी. सगळे दिवस पॅक आहेत. ऑक्टोबर महिन्यापर्यंत, जानेवारी पर्यंत तारखा दिलेल्या आहेत. लक्षात घ्या. एवढे दिवस रोज वचनातून बोलायचं आणि रोज देव नवीन देतो. मी कधीच आजचं वचन उद्या बोलत, ह्या मंडळीचं त्या मंडळीला चिटकवत नाही. कारण मला माहिती देवाची इच्छा आणि योजना प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. पण तुम्हाला माहिती का, त्याच्यासाठी काय करावं लागतं? तुम्ही बायबल कितीही वाचा, देव नाही बोलला, तुम्हाला देवाचं ऐकावं लागतं. हालेलुया. आणि देवाचं ऐकण्यासाठी तुम्हाला देवासोबत बसावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थनेला बसतात, देवासोबत बसतात ना, देव वचन देतो. आमेन. आणि मग ते वचन मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो किंवा लोकांपर्यंत घेऊन जातो. समजतं मी काय सांगतो? जर समजा मी रिकाम्या गोष्टी ऐकत राहिलो ना, तर मला देवाचा आवाज कधीच ऐकायला येणार. मग मी काय करतो माहिती का, रिकाम्या गोष्टींसाठी माझे कान काय करून देतो? बंद. मला व्यर्थ बडबड करायला आवडत नाही कोणासोबत. उगाच काहीतरी गप्पा मारायला मला आवडत नाही. सचिन तेंडुलकरने किती रन काढले, काय घेणं देणं आहे आपल्याला? 1 रुपया देणार आहे का तू तुम्हाला? नाही. पण याचे त्याच्यात आपल्याला गोष्टी करायला आवडतात. तू असा खेळला, तो तसा खेळला, त्याने असा, तू काहीतरी कर रे. तरी का मी गोष्टी सोड ना. त्याने काय केलं, तुला काय भेटलं का? मग आपल्या घरी उंदर फारकती मागताय, त्याचं बघ. 2 पैसे कमवायचं बघ, रिकाम्या गोष्टी करू नको. पण तुम्हाला माहिती का, आपण सगळ्या गोष्टी सोडतो. याचं ऐक, त्याचं ऐक, हे घे, ते घे. रिकाम्या गोष्टी जर कराल आणि रिकाम्या गोष्टी जर ऐकाल तर देवाचा आवाज कधीच ऐकायला येणार नाही. नीट लक्ष द्या. या दिवसात देवाने मला एक गोष्ट शिकवली आहे. मी व्यर्थ लोकांसोबत बसत नाही आणि व्यर्थ गप्पा करायला मला आवडत सुद्धा. बोलायच्या असतील तर देवाच्या गोष्टी बोला. मी पण बोलेल आणि मी पण तुमचं ऐकेल. कारण त्याच्यातून तुम्हाला पण शिकायला भेटेल आणि मला पण शिकायला भेटेल. उगाच याचं त्याचं काढायचं. मी काही मंडळांमध्ये जातो ना, मला कानात येऊन सांगतात काही जण, पास्टर किंवा आगेवान किंवा वडील, आमच्या मंडळीत असं असं आहे सर, थोडं बोला त्या विषयावर. मी त्यांना होतो, मला काहीच सांगू नका, काय ते तुमचं तुमच्याचकडे ठेवा. कारण बऱ्याचदा देवाला माहिती असतं तिथं काय करायचं. आमेन. कधीच सांगायचं नाही की ह्या मंडळीत असं चाललंय, त्या मंडळीत असं चाललंय, आमच्या मंडळीत तिची गरज आहे. काही नाही. तुमच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती आहे. आणि मला इथं कोणी पाठवलंय, मग बोलणारा कोण आहे आणि कोणाशी बोलेल तो? आपल्याशी. हालेलुया. काही सांगायची गरज नाही. मी माणसाचं कधीच ऐकत नाही. बऱ्याच ठिकाणी जातो, लोक मला म्हणतात सर आम्हालाच बोलले. हा, तुलाच बोललो, कारण तुलाच गरज होती. पटतच नाही लोकांना. तुम्हाला माहिती का, मला माझ्या बाबतीत पण लोक येऊन सांगतात सर ते सेवक तुमच्याबद्दल असे बोलत होते. मी म्हणतो बोलूच नको, काहीच सांगू नको. मला कशाला माझं मन खराब करतोय? मला करायची, माझं मन स्वतःच मला खराबच करायचं नाही ना. कोणाला काय वाटतं
वाटतं याच्याशी मला काही घेणं देणं, फक्त कोणाला वाटलं पाहिजे? देवाला. मला मी त्याची सेवा करतोय ना, तुमची करतोय का? कोणत्या मिनिस्ट्रीची करतोय का? कोणत्या पास्टरला खुश करायचंय का मला? काही घेणं देणं. मी नेहमी सांगतो मला परत बोलवायचं नाही, कारण आपल्याला पाकिट लागत. ही पैसे कमवण्याची सेवा नाही आपली. सरकारी दवाखाना आहे, काय मोफत गोळ्या वाटतो मी स्वखर्चाने, कळतंय का? हा, असं काही नाही की पाकिट भेटेल आणि मग मी घरी जाईल आणि मग तुमच्या मग म्हणेल पुढच्या वर्षी मला परत बोलवा. अजिबात नाही. मी उलट म्हणतो मला कधीच बोलू नका, कारण मी एकच दायतून हात धुवून निघून जातो. हालेलुया. दुसऱ्याला इच्छा पण नाही होत. तुम्हाला माहिती का सरकारी दवाखान्याचे डॉक्टर कधीच दया माया करत झोपरे, मला माहिती गरज तुला आहे. खरंय का खोटंय? खासगी वाले बिचारे असतात ना, प्रेमाने समजवतील, लेकरांना चॉकलेट देतील. सरकारी दवाखान्याचा डॉक्टर कधी चॉकलेट देताना पाहिलं का तुम्ही? लात घालेल पण चॉकलेट देणार, कारण त्याला माहिती आपण इंजेक्शन कसं देतोय, फुकट. कसं तुला घ्यायचं तर घे. कळतंय का मी काय सांगतोय? चांगलं आपल्यासाठी आहे ना, सरळ घ्यायचं. आमेन. परमेश्वर डायरेक्ट बोलतो. आमेन. आणि सरळ बोलणारा कोणाला पटत? आपल्या ऐराणीमध्ये म्हणतात ना, खरं बोलणाऱ्यांना सगळी मायले बी रागेस ना. सख्या आईला पण राग येतो खरं बोलणाऱ्याचं. आणि तुम्हाला माहिती देवाचं वचन खरं आहे. आमेन. येशू काय म्हणतो? मार्ग, सत्य आणि जीवन. सत्य कोण आहे? देव कधी खोटं बोलतो का? मग तो आपल्याशी पण कसं बोलेल? खरं. बोला कसं बोलेल? खरं. आणि खरं काय माहिती का? जे आपल्याला ऐकायला आवडत. खरं काय आपल्याला ऐकायला आवडत. किती बहिणींना आवडलं बरं मी सांगितलं लिपस्टिक लावायची नाही, तुम्ही घाण दिसतात. पटत का? नाही. हा कोणाला आम्हाला सांगितलं, आम्हाला पैसा नाही किती पुन्हा घरनं काही राहिलं. बघा नीट लक्ष द्या. खरं बोललं ना पटत नाही. एखाद्या दारुड्याला सांगा दारू सोडून दे, मग तुला पैसा नाही पेस करतो. फुकटचे सल्ले कोणाला आवडत, आणि खरं बोललं तर अजिबात पटत नाही. हालेलुया. ही परिस्थिती आहे माणसाची. पण तुम्हाला माहिती का, देवाची इच्छा आहे त्याच्या दासांनी खरंच बोलावं, लोकांना पटो किंवा न पटो. कारण हे खरं जेव्हा आतमध्ये जाईल ना, तुम्हाला आतून शुद्ध करेल. आमेन. सत्य तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. जोपर्यंत देवाचं सत्य तुम्ही ऐकत नाही तोपर्यंत तुमची बंधनं तुटत नाही, तोपर्यंत तुमच्यातली बंधनं तुटत नाही, तुमच्यातल्या कमतरता, तुमच्यातल्या उणिवा, तुमच्यातल्या चुका कळणार नाही. म्हणून सत्यच आपल्याला कळणं आवश्यक आहे. हालेलुया. म्हणून देव नेहमी सत्य बोलतो. आमेन. ते ऐकायला शिका. जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकाल, देवाची वाणी ऐकाल, परमेश्वराचं सत्य ऐकाल, लक्षात घ्या चुकीच्या गोष्टींसाठी कान बंद करा आणि देवाची वाणी ऐकण्यासाठी आपले कान उघडा. हालेलुया. पण देवाचा आवाज तेव्हाच ऐकू शकाल जेव्हा जगासाठी तुम्ही तुमचे कान काय कराल? बंद कराल. पिक्चरचे गाणे ऐकणाऱ्यांना देवाचा आवाज ऐकायला येईल का? दिवसभर हेडफोन लावून कानात फिरतात तरुण मुलांना, हेडफोन वरती पिक्चरचे गाणे ऐकतात, एक गाणं समजत नाही. तो काय बडबडतो त्याचं त्यालाच माहिती. एकदा मी एका मित्रासोबत गेलो होतो नाशिकला. खरं बरं का, नीट लक्ष द्या. नाशिकला त्याची गाडी होती, माझी गाडी नव्हती तेव्हा, आता मी गाडी घेतली. त्याची गाडी होती, त्याच्या गाडीत गेलो. आता तो विधर्मी होता, त्याने पिक्चरचे गाणे लावले, पंजाबी गाणे होते. काय त्याला म्हटलं, मी ऐकले थोड्या वेळ, त्याला नंतर विचारलं काय रे, म्हटलं याचा अर्थ काय सांगतो का मला? काय माहिती. त्याला म्हटलं का रे बिंडोक माणसा, तुला समजत नाही तो काय म्हणतोय तरी ऐकून राहिला. किमान कळलं तर पाहिजे, तू तुला शिव्या देतोय का शाप देतोय का आशीर्वाद देतोय? कळतंय का मी काय सांगतो? कळतच नाही. ते गाणे काय बडबडतोय तो त्याचं त्यालाच माहिती, तरी लोक असे ऐकतात. ज्याच्याने तुझा काहीच फायदा नाही, कशाला ऐकतो त्या गोष्टी? काय कर, त्याच्यासाठी कान बंद कर. आणि ज्याच्याने तुझा फायदा होणार आहे ना त्याच्यासाठी कान उघड. हालेलुया. देवाची वाणी आपल्याशी बोलू द्या. तो तुमच्या चांगल्याच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. हालेलुया. आपल्या भल्याच्या गोष्टी देव आपल्याला सांगतो.
त्याच्यासाठी कान उघडा, म्हणजे तुम्ही आशीर्वादित व्हाल. आमेन. हालेलुया. समजतंय का? देवाची वाणी ऐका म्हणजे आपण सुधरू, म्हणजे आपण बदलू. पण आपलं चुकीचं आहे, आपण ना जगासाठी कान उघडून ठेवतो पण देवासाठी बंद करून ठेवतो. म्हणून मी सांगतोय, प्रार्थना करा, देवाच्या उपस्थितीमध्ये बसा, देवाची वाणी ऐकायचा प्रयत्न करा, पण जगातल्या गोष्टी ऐकू नका, तरच देव तुमच्याशी बोलेल. आया बायांच्या गोष्टी ऐकणं बंद करा. हँडपंपवर पाणी भरायला जातात, 2 तास लावतात, पाणी निघत नाही म्हणून नाही, यांना चार बायका भेटतात आणि गप्पा मारत बसतात, सगळ्या गावाचं उन दुन काढतात. कोणाच्या घरात काय चाललंय फार घेणं देणं असतं. आपल्या घरातलं बघा ना, आपल्या घरातली वेळ बुजवा, दुसऱ्याचे घर कशाला उकरत बसले. खरंय की खोटं आहे? इथं आपलंच ठिकाण्यावर नाही आणि जगाला ज्ञान शिकवतो, ही अशी ती तशी, हिचं काही नाही खरं, तिची सून तिच्यासोबत नांदत. अरे तू बघ तुझ्या घरचं, तुझा पोरगा कुठे आहे तिलाच माहिती नाही. बोला हालेलुया. बहिणींनो लक्षात घ्या, पहिलं पाप कोणी गेलं? हवेने. बोला कोणी गेलं? कशाने खाल्लं? कानाने. आणि तुम्ही पण तीच सवय असते तुम्हाला. सगळ्यात जास्त बोलणार आणि ऐकणार कोण असतं? बाहेर. बोला कोण असतं? इच्छा नसेल ना तरी ऐकावं लागतं. कोणाचं? या बायांचं. कोणीतरी पाहिजे यांना बोलायला, गप्पा करायला. नाही कोणी भेटलं तर आम्हाला साप पण चालतो. बायबल मध्ये लिहिलंय ना, हवेला गप्पा करायला कोणी नव्हतं ना. आदाम होता का तिथं? बिचारा लाकडं फोडायला गेला असेल कुठेतरी ना. हिला कोणीच नाही गप्पा मारायला, शेवटी कोण आला तिथं? मग तिने विचार केला, बोलतोय ना, साफ कराय ना, गप्पा मारायला पाहिजे, आम्हाला काही घेणं देणं नाही. तू साफ जरी असेल तरी चालेल आम्हाला, फक्त कळ काय कर, आमच्याशी काय कर, बोल. आम्हाला काही घेणं देणं राहत, येऊ द्या सगळा कचरा, येऊ द्या गावातला, इकडचा तिकडचा, बोला आमच्याशी. सगळा आत्मा अशुद्ध होतो याच्यात. काय होतो? बोला काय होतो? बायबल मध्ये लिहिलेलं आहे बहिणीं बाबतीमध्ये, कुटाळ हा शब्द आलाय. म्हणजे काय? याच त्याचा बुडापा करायचा ना, याच त्याचं उन्ह दुन सांगत फिरायचं इकडे तिकडे. चहाडी, चहाडखोर हा शब्द कोणासाठी आलाय? स्त्रियांसाठी. बोला कोणासाठी आलाय? चहाडखोर म्हणजे काय? याची त्याची लावालावी करायची ना. याचा संसार चांगला चाललाय ना, बघवत नाही, मग तिच्या सासूला जाऊन काड्या करायच्या. तुझी सून अशी, तुझी सून तशी, मग ती सासू तिच्या उरावर जाऊन बसते. चहाडखोर हे कोणाबद्दल म्हटलेलं आहे? स्त्रियांबद्दल. बोला कोणाबद्दल? या सगळ्या गोष्टी इथून होतात. कुठून होतात? हा, नीट लक्ष. या आत्म्याला अशुद्ध करतात, या तुमच्या आत्म्याला विटाळतात. म्हणून ह्या 2 गोष्टींना फार जपा, एक डोळे आणि एक कान. कारण ह्या गोष्टींद्वारे जे आतमध्ये जातं ना, ते सरळ सरळ तुमच्या आत्म्याला अशुद्ध करतं. समजतंय का? मग आता उद्यापासून काय करा? डोळ्यांना पट्टी आणि कानामध्ये, अरे बोला ना, चालेल का? असं जमेल का? नाही ना. बघ एकच करायचं, चुकीचं दिसलं नजर फिरवून द्या, आणि चुकीचं ऐकायला आलं ना ऐकल्यासारखं करा. आतमध्ये घ्यायचं. जगातल्या पापाला आपण दूर नाही करू शकत, पण आपण स्वतःला पापापासून दूर करू शकतो. आमेन. समजतंय का? आपण काय प्रार्थना करतो देवाकडे की देवा जगाला बदल. देव म्हणतो जगाचं सोड, तू बदल. आपण जगाला नाही बदलू शकत. आपण फक्त कोणाला बदलायचंय? स्वतःला. बोला कोणाला बदलायचंय? पेत्राने स्वतःला बदललं, याकूब योहानाने स्वतःला बदललं, येशूच्या शिष्यांनी स्वतःला बदललं, आणि मग देवाने त्यांच्याद्वारे जगाला बदललं. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही नाही बदलू शकत तोपर्यंत जग बदलणार नाही. जोपर्यंत तुम्ही नाही बदलणार तोपर्यंत तुमचं गाव बदलणार नाही. जोपर्यंत तुम्ही नाही बदलत तुमची मंडळी बदलणार नाही. कोणाला बदलावं लागेल? पहिले स्वतः. तुला कोणाला बदलावं लागेल?
कोणाचे कान बंद करायचे? स्वतःचे. कोणाचे डोळे बंद करायचे? कोणाला आवरायचं? कोणाच्या चुका बघायच्या? आपलं सगळं उलट आहे. दुसऱ्याच्या चुका काढतो. हा असा, तो तसा, ती तशी. बस आपल्या चुका दिसत. सगळं जग वाईट, फक्त कोण चांगला? माझ्यासारखा देव माणूस कुठंच. हे प्रत्येकाला वाटतं. खरंय ना? तुम्हाला स्वर्गात जरी देव घेऊन गेला ना, तरी तिथं जाऊन देवाला म्हणा, याला कशाला आणलं इथे? समजते का? मी काय सांगते, तिथं मी तो प्रॉब्लेम असणार आहे. माझ्या बाबतीत अनेक पास्टरांना प्रॉब्लेम राहील तिथं. खरंच सांगतो मी स्वर्गात गेलो ना, पास्टरच म्हणतील याला का बरं इथं आणलं? का? हा मला पटत. पण लक्षात घ्या, तुम्हाला पटो न पटो, देवाला पटलो पाहिजे. स्वर्गात तेच जातील जे कोणाला पटतात, जे कोणाला आवडतात. आमेन. कधीच असा विचार नाही करायचा की हा पापात आहे, हा कधीच स्वर्गात जाणार नाही. ते देवालाच माहिती. शेवटच्या क्षणाला चोर कुठे गेला? चोर कुठे गेला? स्वर्गात. सगळ्यात पहिला येशू सोबत स्वर्गात जाणारा कोण आहे? चोर. पेत्र गेला का पहिले? याकूब योहान गेले का पहिले? नाही. कोण गेला? जो चोर कधीच येशू सोबत फिरला, कधी येशूचे वचन ऐकले, एक पण चमत्कार पाहिला, फक्त शेवटच्या क्षणी वधस्तंभावर त्याच्या शेजारी खेळलेला होता. आमेन. शेवटचा क्षण तुम्ही कोणासोबत आहात त्याच्यावर ठरतं तुम्ही कुठे जा. आमेन. मरायच्या वेळेस मी कोणासोबत आहे त्याच्यावर ठरेल की तुम्ही कुठे जा. मी किती सेवा केली, कशी सेवा केली, किती प्रार्थना केल्या, काही फरक पडत नाही. शेवटपर्यंत विश्वास राहावा लागेल. आमेन. लास्ट मोमेंट, शेवटच्या क्षणापर्यंत जर तुम्ही देवासोबत राहाल तर कुठे जाल? स्वर्गात. तर खूप सेवा केली कुदून कुदून आणि शेवटच्या क्षणाला पापात पडले तरी कुठे जाल? समजतंय का? आणि शेवटचा क्षण कधी आहे मला सांगा बरं. कधी आहे? उद्या, परवा, 1 वर्षांनी, 2 वर्षांनी? सांगा ना. हा? कधी? हा मोबाईल आहे ना, आहे का नाही? अरे बोला ना रे. प्रत्येक वस्तूला एक वॉरंटी असते, माहिती का तुम्हाला? खराब व्हायची. कंपनी देते वॉरंटी. किती वर्षाची देते? 1 वर्ष किंवा जास्तीत जास्त 2 वर्षाची वॉरंटी देते. फॅनला पण असते, कीबोर्डला आहे, सगळ्या गोष्टींना असते. आपली काय वॉरंटी मला सांगा? सगळ्या गोष्टींची वॉरंटी देतं. ज्यांनी वस्तू बनवल्या ना सगळ्या गोष्टींची, या घड्याळाला पण काय वॉरंटी. पण मला सांगा ना, माणसाची वॉरंटी आहे का? कोणी देईल का? एखादा डॉक्टर लिहून देईल का तू 2 वर्ष जगशील असं? स्वतःबद्दल तरी लिहून देईल का तो? नाही. म्हणजे माणसाची काहीच खात्री, काहीच गॅरंटी. याचा अर्थ हा दिवस कसा आहे आपला आजचा? शेवटचा. हा दिवस कोणता आहे? उद्याची काहीच गॅरंटी. जो आज दिसतोय तो उद्या दिसेल याची काही खात्री नाही. म्हणजे कधी काही होऊ शकतं. मान्य आहे ना तुम्हाला? मग आजचा दिवस माझा कोणासोबत असला पाहिजे? तर मी चोरासारखा कुठे जाईल? स्वर्गात. तर मी चोरासारखा कुठे जाईल? कारण हाच दिवस माझ्यासाठी शेवटचा आहे. हालेलुया. उद्याची काहीच खात्री नाही ना. मला सांगा, मी कितीही सेवा करत असलो तरी मी नाही सांगू शकत की उद्या मी जगेल असं. का? कारण ते त्याच्या हातामध्ये. आमेन. ते देवाच्या हातात आहे ना. मग जर मला देवाने हा दिवस दिलाय ना, असा जगा देवासोबत की जरी गेलो ना तरी कुठे जाईल? स्वर्गामध्ये. रात्री झोपेत जरी मरून गेलो तरी सकाळचा दिवस माझा कुठं असेल? स्वर्गात. समजतंय का? हा विश्वास ठेवा. मग भीती राहणार नाही. भीती कोणाला असते माहिती का? उद्या प्रभू आम्ही रात्री झोपतोय, उद्याचा दिवस दाखव. त्यांना भीती असते ज्यांना गॅरंटीच नाही स्वर्गात. त्यांना माहिती आहे रात्री जर गचकून गेलो ना तर नरकातच जाऊ आज, म्हणून उद्याचा दिवस मागतात. कारण तंबाखू कधी सोडू आम्ही? उद्या. दारू कधी सोडू आम्ही? लबाड्या कधी सोडू आम्ही? पाप कधी सोडू? प्रार्थना कधीपासून करू? वचन कधीपासून वाचू? बाप्तिस्मा कधी घेऊ? सगळं उद्यावर आहे आपलं. म्हणून देवाला म्हणतो आज नको मरू देऊ, उद्या दाखव. कारण आज जर गेलो तर डायरेक्ट कुठे जाईल? नरकामध्ये. म्हणून उद्या दाखव ना. तो उद्या तुमच्या हातात नाहीये, फक्त आपल्या हातामध्ये. कोणता दिवस आहे? मग जर बायबल वाचायचं कधी वाचा?
प्रार्थना करायचीच आहे तर कधीपासून करा. बाप्तिस्मा घ्यायचा तर कधी घ्या. काही वर्षांपूर्वी म्हणजे आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये सेवा करतो, आमची सेवा आहे तिथे. काही वर्षांपूर्वी आम्ही तिथे एक मीटिंग घेतली होती. आरपौल ओळखतात ना तुम्ही? आरपौल प्रगटीकरणाचं शिक्षण देतात ते. त्यांची मीटिंग घेतली होती 6 दिवसाची आम्ही आमच्या मंडळीमध्ये. 6व्या दिवशी जेव्हा वचन झालं 50 लोकांनी बाप्तिस्मा घेतला. किती? मंडळी नवीन लोकांची मंडळी आहे, पण 50 नवीन लोकांनी बाप्तिस्मा घेतला. त्याच्यामध्ये एक बहीण होती जिला 9वा महिना होता. कितवा? गरोदर होती. 9वा महिना. नवीन पोरगी होती विश्वासात. 9वा महिना गरोदर होती. ती काय बोलली आम्हाला, सर मला आजच बाप्तिस्मा घ्यायचा. तिला म्हटलं बाई तू 9वा महिना आहे, तुला उगाच नदीमध्ये उतरताना वगैरे पाय सटकला वगैरे काही त्रास होऊ शकतो ना. आम्ही काळजीने तिला सांगितलं एक काम कर, तुझी डिलिव्हरी वगैरे झाली का नंतर आपण तुला बाप्तिस्मा देऊ. तिने काय सांगितलं माहिती का, जर मी आज मेली तर. काय म्हटली ती? जर मी आज मेली मग मला आजच घ्यायचं आहे, मला उद्याचं काही माहिती. तुम्हाला माहिती का, आम्हाला भीती वाटायची, तिला नव्हती वाटत. का? कारण तिला माहिती होतं माझ्याकडे आजचाच दिवस आहे. तिने त्याच दिवशी बाप्तिस्मा घेतला. कळलं पाहिजे आपल्याला, मला उद्याचा दिवस नाहीये, माझ्याकडे आजच दिवस दिलाय देवाने. मग जे करायचं ते कधीपासून करायचं. काय जे पाप सोडायचंय ना तुम्हाला आत्ताच सोडा. उद्या आपल्या हातात नाही. प्रभूने आजचाच दिवस तुम्हाला मला दिलाय. देवाची लेकरं व्हायची ना, उद्या नाही होऊ शकत. केव्हा व्हाल? आजच. आजच देवाची वाणी आहे का? परमेश्वराचं वचन होतं हाच दिवस आहे तारणाचा. आमेन. उद्याचा दिवस देवाने आपल्याला दिलेला नाही. लक्षात घ्या. हे जे शब्द तुम्ही आज ऐकतायत ना, हे कुठं चाललेत? आपल्या अंतःकरणात. बोला कुठं चाललेत? आणि कोणाला तयार करतायत? आत्म्याला. बोला कोणाला तयार करतायत? हालेलुया. आणि त्या आत्म्याला तयार होऊ द्या. ऐका. आमेन. पटत नाही ना तरी ऐका. औषधाच्या गोळ्या चांगल्या लागतात का खायला? कडू लागतात ना, पण तरी तोंड वाकडं तिकडे करून काय करतो आपण? घेऊन घेतो. कारण आपल्याला माहिती शरीरासाठी ते काय चांगले. बोला काय? मग मी बोलतो ना, बऱ्याचदा लोकांना पटत तरी वाकडं तिकडे तोंड करायचं आणि काय करायचं? खाऊन घ्यायचं. कारण ते तुमच्यासाठी चांगल्या भल्याचं आहे का वाईटाचं आहे? बोला कसं आहे? चांगल्यासाठी आहे. तुमचं शरीर खराब झालं, माझं काही जाणार आहे का? तुमच्या किडन्या खराब झाल्या, माझं काही जाणार आहे का? माझ्याकडे तुम्ही पैसे मागायला आले तरी मी देणार? दारोड्यासाठी तर मुळीच देणार. मग मला एक सांगा, माझा काय फायदा आहे त्याच्यामध्ये? तुम्हाला सांगू, फायदा कोणाचा होणार आहे? स्वतःचा. जो गोळ्या घेईल तो बरा होईल, भले पटो किंवा न पटो. आमेन. जे आहे ते ऐका. आमेन. व्यर्थ गोष्टी ऐकण्यापेक्षा देवाच्या गोष्टी ऐका, तुमचा आत्मा शुद्ध होईल. आमेन. म्हणून देवाचं वचन म्हणतं शरीराच्या आणि आत्म्याच्या सर्व शुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू. आमेन. म्हणून आज या 2 गोष्टींकडे नीट लक्ष द्या. चुकीचं बघायचं आणि चुकीचं ऐकायचं. या 2 गोष्टी पहिले सुरुवातीला केल्या हवे, म्हणून ती पापात पडली आणि आजपर्यंत आपल्याला भोगावं लागतं. त्यांना एदेन बाग सोडावी लागली, देवाचे सगळे आशीर्वाद सोडावे लागले, देवाचा अनुग्रह त्यांच्यामधून निघून गेला. तुम्हाला माहिती का देव काय म्हणतो? एक वचन वाचा. ज्या दिवशी देवाने आदामाला बनवलं आणि हवेला बनवलं ना, देव काय बोलला होता माहिती का? उत्पत्ती याचा पहिला अध्याय, उत्पत्ती 1 वचन 27 वाचा बरं. 30 वाचा. 31. आपण केलेले सर्व फार चांगले आहे. नीट लक्ष द्या. देवाने ज्या दिवशी आदामाने हवेला बनवलं ना, 6व्या दिवशी, तर बायबल असं म्हणतं देव काय बोलला बघा. हा काय महत्वाचा? आपण केलेले सर्व फार चांगले आहे. देव म्हटला की आपण जे केले ना, आदामाने हवेला बनवलं ना, फार चांगले. कसे? फार चांगलं बनवलं मी आदामाने हवेला. पुढे आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस. जेव्हा देवाने आदामाने हवेला बनवलं आणि त्याच्यानंतर देव काय म्हटला? आपण जे बनवलंय ते कसं बनवलंय? फार चांगले. बोला बोला, फार चांगले. याचा अर्थ असा होतो की आदामाने हवेला जेव्हा बनवलं गेलं ना, ते कसे होते? फार सुंदर. आणि चांगल्यामध्ये फरक आहे. सुंदर आणि चांगल्यामध्ये काय आहे? फरक आहे. प्रत्येक सुंदर गोष्ट चांगली राहील असं नाहीये, पण प्रत्येक चांगली गोष्ट सुंदर असते.
हालेलुया. कळतंय का मी काय सांगतोय? प्रत्येक सुंदर गोष्ट चांगली राहत नाही. आणि जर तसं तुम्ही बघाल तर मग तुम्ही परीक्षेत पडाल. कळतंय का? फवारणी केलेली भेंडी आणि गावठी भेंडी दोघांपैकी कोणती चांगली दिसते? चांगली दिसते म्हणतोय. दिसायला कोणती चांगली असते? जिच्यावर काय केली आहे? फवारणी. हायब्रिड जे म्हणतो ना आपण, हायब्रिड मक्की किंवा गहू किंवा जेही काही धान्य असतील हायब्रिड. मक्याचे कणस बघा, हायब्रिड जे असतात कसे असतात? मोठा आले. आणि गावठी मक्की कसा असतो? मोठा असतो का? खूप जास्त टवटवीत असतो का? नाही. पण खायला कोणता चांगला आहे? गावठी. शरीरासाठी कोणता चांगला आहे? गावठी. पण आपण जेव्हा डोळ्यांनी विकत घेतो भेंडी तर कशी घेतो? कशी पाहिजे आपल्याला? हिरवीगार. कशी पाहिजे? हिरवीगार. जे सुंदर दिसतं ना ते सुंदर राहत नाही. पण गावठी भेंडी पिवळी दिसते, थोडीशी पिवळसर, पण ती शरीरासाठी कशी आहे? चांगली. लक्षात घ्या. म्हणून ती सुंदर नाही राहत, पण शरीरासाठी काय असते? चांगली असते. फरक लक्षात घ्या. आमेन. जे चांगलं दिसतं ते चांगलंच असतं, चांगलं असतं असं नाहीये. लक्षात घ्या. चांगलं आणि सुंदर याच्यामध्ये फरक आहे. हालेलुया. कुठं होतो आपण? येशू, हा देव काय बोलला की मी जे बनवलं ते कसं आहे? फार चांगले. सुंदर नाही, काय आहे? फार चांगले. म्हणजे आदाम हवा कशी होते सुरुवातीला? फार चांगले. बोला कसे होते? त्यांच्यामध्ये पाप नव्हतं म्हणून ते कसे होते? फार चांगले. ना दुष्टता होता, ना चुकीचा स्वभाव होता, ना खोटेपणा होता, ना लबाड्या होत्या, काहीच नाही त्यांच्यामध्ये चुकीचं. राग, मत्सर, हेवा, द्वेष काहीच नाही. म्हणून देव म्हणतो मी जे बनवलं ते कसं आहे? फार चांगलं आहे. पण जेव्हा त्यांनी काय खाल्लं? फळ. बोला काय खाल्लं? त्याच्यानंतर काय झालं माहिती का तुम्हाला? 6वा अध्याय उत्पत्ती 6, 5 आणि 6 वाचा बरं. उत्पत्ती 6, 5 आणि 6. पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. आता देव बघा त्यांनाच बघतोय. देव त्याच मनुष्याला बघतोय, त्याच्या संततीला बघतोय. पण आता देव काय म्हणतो त्यांना पाहून की ह्या पृथ्वीवर ह्या माणसांची दुष्टाई काय पाहतोय देव? दुष्टाई, वाईटपणा फार आहे. फार आहे. त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात. आता देव जेव्हा माणसाला बघतोय ना तर तो म्हणतो अरे यांच्या मनामध्ये फक्त वाईट आहे, चांगलं काहीच नाहीये. सगळे विचार कसे येतात? वाईट. चांगले विचारच यांच्या मनात येत नाही. मग पुढे काय म्हटलंय? म्हणून मानव पृथ्वी उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद वाटला. देवाला वाईट वाटलं की कशाला यांना बनवलं. सुरुवातीला बनवलं होतं तर देव म्हणतो कसे? फार चांगले. आणि जेव्हा पापात पडले तर देव काय म्हणतो? मी यांना कशाला निर्माण केलं. खेद वाटला देवाला, त्रास झाला देवाला. समजतंय का? तुमचे मनातले घाण विचार जर देव बघतो ना तर तो म्हणतो मी याला कशाला निर्माण केलं. कारण त्यांच्या मनाची दुष्टाई पाहिली ना देवाने. त्यांच्या मनात येणाऱ्या प्रत्येक कल्पना वाईटच आहे, वाईटच विचार येतात त्यांच्या मनात. हे जेव्हा देवाने पाहिलं ना देव म्हणतो यांना बनवण्याचा मला काय झाला? खेद झाला, अनुताप झाला. नीट लक्ष द्या. जेव्हा देव तुमच्या आणि माझ्या मनात वाईट विचार पाहतो ना तर देव म्हणतो मी याला कशाला निवडलं, मी याला कशाला निवडलं. वाईट वाटतं देवाला आपल्या मनातले घाण विचार पाहून. लोकांना नाही दिसणार हो, पण कोणाला दिसतील? बोला कोणाला दिसतील? तुम्ही लोकांपासून लपवू शकता स्वतःला चांगले कपडे घालून, पण देवापासून कसे लपवा? एक वचन वाचा शेवटचं आणि मग आपण बंद करू. मत्तई 23 वचन 27 पासून पुढे. हे शेवटचं वचन वाचू आणि मग आपण बंद करू. नीट लक्ष द्या. अहो शास्त्रांनो, येशू काय म्हणतो बघा शास्त्री पुरुषांना. अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो. बोला काय? ढोंगी कशाला म्हणतात? ढोंगी म्हणजे काय? जो वरून वेगळं दाखवतो आणि मध्ये काहीतरी वेगळा असतो त्याला काय म्हणतात? ढोंगी. कळतंय का? एखाद्याने गाडी घेतली ना, एखाद्याने जर गाडी घेतली नवीन, आपल्याला मनात लई वाईट वाटतं. पण जो समोर भेटला ना मग आपण त्याला म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन बरं का, तू काय घेतली. आणि मनात म्हणतो लवकर ऍक्सिडेंट व्हायला पाहिजे. मनात काय म्हणतो? लवकर पुढे तरी ठोकायला पाहिजे. याला काय म्हणतात? ढोंगी. बोला काय म्हणतात? दाखवताना वेगळं, बोलताना पण वेगळं.
सलाम घेतात का एकमेकांना? हा का नाही? सलामचा अर्थ काय होतो? तुम्हाला शांती असो. ज्या लोकांचं एकमेकांशी जमत नाही ना ते पण एकमेकांना बळजबरी काय करतात? सलाम, प्रेज द लॉर्ड, आणि मनात म्हणतात वाटोळ हो तुझं. याला काय म्हणतात? ढोंगी. बोला, याला काय म्हणतात? तोंडावर वेगळं दाखवायचं आणि मनामध्ये वेगळं. हा आहे ढोंगीपणा. बायबल काय म्हणतं वाचा आता. त्या शास्त्री पुरुषांना येशू म्हणतो तुम्ही ढोंगी आहात, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुमची केवढी दुर्दशा होणार. देव म्हणतो ना तुमची नरकात चांगली दुर्दशा होईल. पुढे वाचा. कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. तुम्ही कसे आहात? चुना लावलेल्या कबरा. बोला, चुना लावलेल्या कबर. माहिती का तुम्हाला कबर? शहरामध्ये जा तुम्ही, शहरामध्ये नाशिक मध्ये, धुळ्यामध्ये, तिथं कब्रस्तान आहेत मोठे मोठे. तर लोक इतके सुंदर कबरा बांधतात ना, जसं काय परमनंट तिथंच राहायचंय त्यांना. आमचे पण नातेवाईक आहेत बरेच नाशिकला, धुळ्याला. आम्ही जातो त्या कबरा आम्ही बांधतो. एवढे आपली भारी घरं पण नाही जेवढे ते काय बांधतात. इतक्या भारी भारी टाईल्स वगैरे बसवतात ना, कलर वगैरे सुंदर देतात, जसं काही त्यांना कायम तिथंच राहायचंय. येशू काय म्हणतो त्या शास्त्री पुरुषांना? तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. पुढे वाचा. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात. बाहेरून खूप छान दिसतात कबरा. बाहेरून कशा दिसतात? खूप सुंदर. परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहेत. बाहेरून कितीही चांगलं दिसू दे, आतमध्ये काय? मेलेले हाड. कबरेमध्ये काही चांगलं असतं का? नाही. तिथं प्रेत ठेवलेलं असतं. काय ठेवलेलं असतं? ताजमहल माहिती का सगळ्यांना? ताजमहल माहिती, ऐकलंय का? आग्र्याला आहे. कुठे? शहाजहान राजाने ते बांधलेलं आहे. पण तुम्हाला माहिती ताजमहल मध्ये कोणीच कधी राहिलं? कोणीच राहिलं आणि आज बी राहणार का बरं? कारण ताजमहल काय माहिती तुम्हाला? कबर आहे. काय? शहाजहान राजाने त्याच्या बायको मुमताज साठी बांधलेली काय ती कबर. तिचं प्रेत ठेवलंय तिथं. काय ठेवलंय? म्हणून राजा पण गेला नाही तिथं राहायला, कारण त्याला माहिती होतं की माझ्या जोरावर येऊन बसेल असं रात्रीच्या वेळेस. कबरेमध्ये राहायला जाल का? म्हणून ताजमहल इतकं सुंदर होतं, अजून पण सुंदर आहे, पण तरी एक पण व्यक्ती तिथं राहू शकत, कारण ती काय? कबर. कबर बाहेरून किती सुंदर असली ना तरी नाही राहू शकत कोणी, कारण तिथं सगळं मेलेलं आहे. काय आहे? देवाचं वचन म्हणतं तुम्ही कबरेसारखे आहात. बाहेरून खूप सुंदर दिसतात, आतून काय? सगळं सडलेलं आणि मेलेलं आहे. बऱ्याच लोकांचं जीवन असं असतं, बाहेरून एकदम स्वच्छ टापटीप मेकअप बिकअप करून एकदम, आणि आतून सडलेलं, कुजलेलं आणि मेलेलं. समजतंय का? सगळे घाण विचार मनामध्ये, बाहेरून मात्र एकदम सफेद शर्ट घालून. जसं काय मी माझ्यासारखा कोणीच नाही, इतकं दाखवतात धार्मिक. लक्षात घ्या, तुम्ही माणसाला फसू शकता, देवाला, कारण देव तुम्हाला बाहेरून नाही, तुम्हाला आतून बघतो. आमेन. आतून स्वतःला शुद्ध करा, आणि हे तेव्हा शक्य जेव्हा देवाचं वचन तुम्ही आतमध्ये घ्या. आमेन. देवाच्या गोष्टी बघा आणि देवाच्या गोष्टी ऐका, तुमचा आत्मा शुद्ध होईल. आमेन. आणि हीच देवाची इच्छा आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं तुम्ही देवाची मुलं आहात. हे अभिवचन तुम्हाला मिळालंय, म्हणून शरीराच्या आणि आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला काय करू? शुद्ध करू. बोला, काय करू? आणि पावित्र्याला पूर्णता आणू. आमेन. ही देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्याबद्दल. समजलं सर्वांना? तर ह्या दोन गोष्टींकडे फार लक्ष द्या, डोळे आणि कान. चुकीच्या गोष्टी आतमध्ये घेऊ नका, तर आत्मा अशुद्ध होईल. चांगल्या गोष्टी आतमध्ये घ्या, म्हणजे आत्मा पवित्र होईल. हालेलुया. आपले डोळे बंद करू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे झाका. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद प्रभूजी, आज परत एकदा तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललायस. परमेश्वर, आम्हाला शुद्ध कर प्रभू, आम्हाला पवित्र कर दे बाबा. आमच्या मनातले घाणेरडे विचार काढून टाक. चुकीचं आम्ही ऐकू नये परमेश्वर, चुकीच्या गोष्टींकडे नजर लावू नये प्रभू, तर आम्ही तुला बघावं, आम्ही तुझी वाणी ऐकावी, तुझी इच्छा जाणून घ्यावी, तुझ्या वचनाला जागा द्यावी, आणि आम्ही आमच्या आत्म्याला पवित्र करावं, शुद्ध करावं. यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद, धन्यवाद.
तेरे सामने